3 दिवसांमध्ये 2 दणकेबाज विजय। भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये आल्यापासून कमाल करून दाखवलेली आहे। पहिले दोन्हीही T20 सामने हे भारतीय संघाने इतक्या सहजी जिंकून दाखवलेत की यजमान संघाच्या मनामध्ये धडकी भरणार आहे। दुसऱ्या T20 सामन्यामध्ये मी पटकन न्यूझीलंड संघाला दोष देणार नाही, कारण हे जे विकेट होतं या विकेटवरती बॅटिंग करणं दिसतं तेवढं सोपं नव्हतं। बॉल थोडासा थांबून येत होता आणि उसळीसुद्धा घेत होता आणि तो अंदाज त्यांचा चुकला। चूक अशी झाली की नाणेफेक जिंकून परत एकदा न्यूझीलंडनी फलंदाजी का घेतली आहे मला कळलं नाही। विकेटचा अंदाज नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संघाला पाठलाग करणं आवडतं, मग पहिली बॅटिंग कशाला घेतली। सुरुवात चांगली झालेली होती, कारण कॉलिन मनरो आणि त्याच्याबरोबर गप्टिल यांनी परत एकदा 48 धावांची सुरुवात करून दिली होती, परंतु हे दोघं आऊट झाल्यानंतर भारतीय बॉलर्सनी संपूर्ण सामना आपल्या हातात घेतला। स्पिनर्सनी अप्रतिम बॉलिंग केली, बुमराबद्दल तर काय बोलावं, आणि दर थोड्या वेळाने विकेट काढत राहिल्याने जो मोमेंटम म्हणतात, जी लय म्हणतात, ती न्यूझीलंड संघाला सापडलीच नाही आणि त्यांचा संपूर्ण डाव हा 5 विकेट गेल्या, पण त्या 131 धावांच्या पुढे ते जाऊ शकलेले नाही आहे। भारतीय संघाकरता या धावसंख्येचा पाठलाग करणे अशक्य कधीच नव्हतं। एक तर विकेटचा अंदाज आलेला होता आणि दुसरीकडे भारतीय संघाचे बॅट्समन हे उत्तम फॉर्ममध्ये आहेत। KL राहुल आणि श्रेयस अय्यरनी परत एकदा अप्रतिम बॅटिंग केली। मान्य आहे की रोहित शर्मा लागोपाठ दुसऱ्या मॅचमध्ये लवकर आऊट झाला आहे, पण जेव्हा तो चमकेल तेव्हा विजा कडाडतील। विराट कोहलीसुद्धा लवकर आऊट झाला, पण KL राहुलनी नाबाद अर्धशतक करून सामना जिंकून दिला आणि सलग दुसऱ्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरनी तुफान फटकेबाजी केलेली आहे। श्रेयस अय्यरला त्याच्या इनिंगबद्दल मी जेव्हा विचारलं किंवा ग्राउंड हे ईडन पार्कसारखं जेव्हा विचित्र असतं, काही बाउंड्री लाईन छोट्या काही बाउंड्री लाईन मोठ्या, तेव्हा मोठे फटके मारताना सिक्सरसाठी जाताना तुझ्या मनात काय विचार येतो, श्रेयस काय म्हणला आणि ते सुद्धा मराठीत आपण ऐकूयात। मोठ्या शॉट्सबद्दल विचारायचं की जेव्हा ग्राउंडचे साईज असा विचित्र असतो तेव्हा कधी विचार मनात येतो की ही जवळ आहे ते लांब आहे का, इफ देयर इज अ शॉट टू बी प्लेड यू गो फॉर इट, काय विचार असतो तुझ्या डोक्यात? You want me to answer in Marathi? शक्य असेल I'll try my best. हां, थोडासा असा मनात येतं की बाउंड्री जवळ आहे तर आम्ही आरामात क्लिअर करू शकतो, पण बॅक ऑफ द माइंड मी असाच विचार करतो की मला थोडा टाईम द्यायचा असतं मला, आणि मी ओव्हर मोजतो समोरचा स्पिनरचा किती ओव्हर्स तो टाकणार आहे। मला असं वाटतं की थोडासा टाईम दिला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला चार्ज केला तर आईस पण जास्त सेट असतं आणि नंतर कुठलाही ग्राउंड असू दे आरामात क्लिअर करू शकतो। इतकंच नाही तर श्रेयसला आज 26 जानेवारी भारतीय संघाबद्दल खेळणं, आपल्या देशाबद्दल थोडक्यात काय वाटतंय विचारलं तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचं उत्तरही मराठीत दिलं, तेही आपण ऐकूया। या इट्स अ रिपब्लिक डे। या काय म्हणशील की विक्ट्री मिळाली? Yeah, really proud to be part of this amazing country and participating in the biggest event of cricket. I am really grateful and thankful to be part of such an amazing team. आणि मी असाच विचार करत राहतो की मला इंडियासाठी कमीत कमी 10 वर्ष खेळायचं आहे आणि हेच माझा टार्गेट आहे। एकंदरीतच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय संघानं सर्व भारतीयांना विजयाचा एक प्रकारे तोहफा दिलेला आहे, भेट दिलेली आहे। मी एवढंच म्हणेन, 2-0 आघाडीनंतर भारतीय संघाला रोखण्याकरता आता न्यूझीलंड संघाला काहीतरी वेगळे आणि जास्त प्रयत्न करायला लागणार आहेत। दडपणाचं ओझं सहन करून हे प्रयत्न करायला लागणार आहे, तेव्हा भारतीय संघ समाधानी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या अवस्थेत हॅमिल्टनला जाणार आहे आणि त्याच्या उलट किवी संघ हा मात्र डोकं खाजवत आणि काहीशा धास्तावलेल्या मनस्थितीत हॅमिल्टनला जाणार आहे। सुनंदन लेले, ऑकलंड।